विसरू नको रे, विसरू नको रे, विसरू नको. अरे कृष्णा, अरे रिकामा, अरे कुणा घरी कधी जाऊ नको रे, कुणाच्या घरी कुणाच्या घरी हलवू नको, कुणाच्या घरी कधी, कुणाच्या घरी कधी, कुणाच्या घरी. श्री गणेशाय नमः. श्री गुरुभ्यो श्री सरस्वती Krishna Krishna Jai Jai Sri Radha Kishore Jai Gopi Chitta Chor Prabhu Jai कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे सच्चिदानन्दरूपाय विश्वतत्त्वविदितये तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय कृष्णाय वासुदेवाय देवकी नन्दनाय च देवकी नन्दनाय च. ॐ नमः शिवाय. ॐ नमः शिवाय. ॐ
शांत बसा माझ्या मनाने. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. हर हर भोले नमः शिवाय. नमः शिवाय. ओम नमः शिवाय. मंगेश तिरसला विचारला तू इकडे सर थोडा भैया तू दिसला पाहिजे मला माझ्याकडे लक्ष पाहिजे थोडं खुर्ची इकडे ये खुर्ची. नमः शिवाय. नमः शिवाय. नमः शिवाय. नमः शिवाय. हर हर भोले नमः शिवाय. हर हर भोले नमः शिवाय. हे पंचाक्षर मंत्र आहे. किती मंत्र आहे? पंचाक्षर मंत्र आहे. पंचाक्षर मंत्र ब्रह्मा आणि विष्णूला हे मंत्र सांगितलं होता जपण्याकरता. पण 88,000 वर्षांनी विचारलं गुरुदेव याचा अर्थ काय? ठीक आहे मंत्र श्रेष्ठ आहे पंचाक्षर मंत्र आहे बोलण्यात बाबाचा आहे ठीक है पण इसका अर्थ ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. हर हर भोले नमः
देवों का मंत्र म्हणतात, ठीक है, पण इसका अर्थ क्या है, इसके अंदर क्या शक्ती है? तर गुरुने 88,000 ऋषीला सांगितलं, बाबांनो, ओम ही भगवान का स्वरूप है, वेद का पूर्ण सार ही ओम है. हर मंत्रामध्ये ओम आहे महाराज. ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम आलं. ओम नमः शिवाय. ओम आलं. ओम कृष्णाय वासुदेवाय, हरे परमात्मने प्रणत कृष्णाशाय गोविंदाय नमः. ओम आलं. ज्ञानेश्वरी ओम भगवद्गीताध्याय. ओम हर जगह में ओम है. वेद कहता है ओम शब्द साक्षात भगवान शिव है. ओम शब्द ये कैसा शास्त्र शब्द है? नाभि से. बोला तुम्ही ओ, नाभि खुलती है यानी म आने के बाद ओठ बंद हो जाता है. शिवशास्त्र. ओम तुम्ही म्हटलं ना, ओ ओठ खुलते हैं, म म्हणा बंद होता है. बघा ओ म वाणी में आ गया, ओठ बंद. ओम शब्द वाणी खुलती है, नाभि से निकलता है ओम शब्द. ब्रह्मांड का मालिक भगवान शिव है. परंतु कवि ने यहाँ लिखा है, कवि ने बताया एक जगह में, ओम शब्द ये क्या है? ओम शब्द हे जल है, जल शीतल है, जल है. बराबर. किती सुंदर कथा आहे. ओम शब्द ही जल है, शीतल है, शांत है. जल कसं गरम असतं का गार असतं? नाही. आता बोल बोलत जा, तुझं लेकरू नाही. मी बोलायला काय असतं? पाणी कसं असतं? जल कळत नाही हिंदी, मराठी बोलतो. पाणी कसं असतं? गरम असतं का गार असतं? बरं, तुम्ही पातेल्यामध्ये टाकलं, चुली घातली, झाड लावला, पुन्हा काय झालं? वा, केव्हा बात आहे. बरं माझी दादा. छान. स्वतः पक्का आहे महाराज, स्वतः पक्का आहे. छान आहे. काय झालं माहीत? बोल बोल तू. काय झालं? गरम झालं. 15 मिनिटांना ते पाणी तू खाली ठेवलं, काय झालं माहीत? गार झालं. पहिले कसं होतं? बोल ना, बोल बोल तू. पहिले कसं होतं? पहिले कसं होतं? थंड. पुन्हा काय झालं? गरम. पुन्हा खाली उतरलं, पुन्हा काय झालं? मराठी बोलतोय माहीत, बोल ना. नारायण काय झालं? थंड झालं. पहिलं जसं होतं तसं झालं. बरोबर है? ठंडा जल. तो शास्त्र कहता है जल की क्रिया चूल्हे के अंदर रखा, गर्म हो गया. गर्म हो गया ना, पर पहला क्रिया नहीं करते थे, गर्म नहीं हो सकता. पर बाद में रखा, बड़ा ठंडा हो गया. ठीक है. भगवान का कहते हैं, वहां लिखा है एक जगह में, ओम शब्द पुकारने के बाद भगवान का संबंध जुड़ता है. जीव शिव एक हो जाते हैं. जीव शिव एक होतं. जसं गरम पाणी आणि ते थंड पाणी, पाणी एकच आहे, पण क्रिया बदलली. म्हणून तुम्ही म्हणता महाराज हात घालू नका, गरम आहे, हे गार आहे. बघा नाही, पाणी एकच. पाणी का दोन पाणी आहे? पाणी दोन आहे का? ते काळं आणि गोरं? ना 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 ना, लक्ष दे. नाही, ते पाणी कसं होतं? पहिलं थंड, नंतर चुलीवर ठेवलं, काय झालं? गरम. नंतर तू खाली घेतलं, अर्धा घंटा थांबली, परत काय झालं? थंड झालं. पहिले कसं होतं? थंडच होतं. तू काय केलं? काय केलंस? चुलीवर ठेवलं, क्रिया बदलली. थंडी वाजते, महाराज पाणी जरा गरम करते. बरोबर आहे. पुन्हा खाली उतरलं, हात घातला, गार झालं. पण पहिले कसं होतं? गारच होतं. ओम शब्द भगवान कहते, ओम पुकारने के बाद जीवाचा आणि शिवाचा संबंध है. गरम पाणी, थंड पाणी एक ही है, पण जीव आणि शिव दोनों एक ही है, अंतर नहीं. तुम्ही आणि मी एकच आहे. मी स्टेजवर बसलो, मोठा महाराज खाली उतरला, कोण महाराज, कोण छोटा, कोण मोठा? शिवराम. लिखा आहे कृष्ण शिवरामी. स्टेजवर बसलो म्हणून तुम्ही मला आसन दिलं, महाराज बसा स्टेजवर, आसन दिले, व्यासपीठ आहे, ठीक है भैया, परंपरा है, ठीक है. पर मैं नीचे आ गया. लिखा है, वेद भी कहता है, पर शिवपुराण में लिखा है कि कौन बड़ा और कौन छोटा बताओ.
बता नहीं सकता माई का लाल कोई, कौन बड़ा और कौन छोटा कोई बता सकता है. हाँ तुम्ही बता सकते महाराज ही माझी मुलगी काळी है, हे माझे पती जरा काळसळ आहे, मी गोरी है. मी शुभ्रान सांगते काळा गोरा का, ऐक तुला सांगतो मी. ही काळा गोरा भगवंतानं कलर का बनवला ते सांगतो मी. पहिले हे ऐक. ओम नमः शिवाय याचा अर्थ सांगतो. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. ओम ही जल देवता है, भगवंताचं स्वरूप आहे. ओम ही जल आहे. नमः काय नमः क्या है नहीं, धरती माँ है. कई के शास्त्र में ऐसा बताया महाराज जी, ओम शब्द धरती है, ऐसे भी कई पुराण में बताया है. नमः धरती है, नहीं तो जल न ओम धरती है, कौन सा भी मान लो. कि नमः धरती है नहीं तो जल है, कौन सा भी मान लो. ओम नमः शिवाय. शिवाय तीन शब्द नाही, शिवाय तीन शब्द है. शि व आणि य. बरं माई लक्ष दे माता पिता. शिवाय ओम नमः, ओम नाभि से नमः शिवाय. शिवाय तीन शब्द है. शिवाय, शि माने क्या में शिवाय. देखो पृथ्वी जल, शि माने तेज, सी माने तेज, वा माने वायू, ये माने आकाश. ते गुरु मुख से सुना महाराज. शिवाय ये तीनों समन्वय कर दिया. पंचम अक्षर मंत्र मतलब